मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे. न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचं कारण नाहीये. आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल. शरद पवार देखील तिथे गेले होते, त्यांच्या पण नीतीविषयी काही शंका येते का? आणि ते तुमच्याशी बोलले? ते तुमच्या असं आहे की पवार साहेबांनी मला एवढंच सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. त्यांना सांगितलं, मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे. चालू आहे कुठली रस्सीखेच पालकमंत्र्याबद्दल नाही. आता आमचे जे काही 3 पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील, पुढच्या 2-3 दिवसात निर्णय करतील. हप्ता कधी मिळेल? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊ. साहेबांचा महत्वाचा प्रश्न, ते सकाळी तुम्हाला भेटले आज ते मला भेटले आणि भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे. वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष, मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच, आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा